नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मोहित सावंत. यूपीएससी जर एक्झाम तुम्ही अपियर करत असाल मराठी माध्यमातून आणि जर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हचा तुम्ही विचार करत असाल येणाऱ्या, तर एक महत्वाचा प्रश्न प्रवास सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच असेल आणि तो म्हणजे वैकल्पिक विषय. तर वैकल्पिक विषय हा निवडायचा कसा, हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे जितका महत्वाचा तुम्ही तुमच्यासाठी या स्पर्धा परीक्षे क्षेत्रात यायचं किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा होता. आणि हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे की एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला त्याच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी जो काही संभ्रम असतो त्याच तोडीचा हा तुमच्या ह्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातला प्रश्न आहे, तो म्हणजे वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी. तर मी इथे तुम्हाला सांगेन की वैकल्पिक विषयाची निवड करताना काही वैज्ञानिक पद्धतीच्या प्रक्रिया आपण इथे लावणं अपेक्षित आहे, कारण हा वैकल्पिक विषय ह्या तुमच्या युपीएससीचा प्रवास एकतर सुखकर करेल किंवा तुम्हाला 100% अडचण निर्माण करेल. म्हणून प्रवासाला जाण्याच्या अगोदर ही निवड अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला असं वाटतं 3 प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे वैकल्पिक विषय निवड करत असताना. एक म्हणजे त्या विषयाची निवड महत्वाची का आहे. तर निवड महत्वाची का आहे याचं उत्तर सरळ साधं सोपं आहे. एक म्हणजे तुम्ही जर टोटल मार्कांची स्कीम्स बघितली किंवा आपले युपीएससी परीक्षा देत असाल किंवा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह देत असाल तर त्याच्यात मार्क मुख्य परीक्षेचे बघितले तर एकूण 1750 गुण आहेत आणि त्या 1750 गुणांपैकी 500 मार्कांचा तुमचा हा फक्त आणि फक्त वैकल्पिक विषय आहे. म्हणजे जवळपास जवळजवळ ते 28 पॉईंट समथिंग पर्सेंटेज येतील, पण जवळजवळ 30% वेटेज ह्या वैकल्पिक विषयाला आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं की जर तुमची ही निवड चुकली तर 100% तुम्हाला केवढा मोठा भुर्दंड भोगावा लागू शकतो. वैकल्पिक विषय हा जर चुकीचा निवडला गेला, मग तो निवडायचा कसा त्याच्याबद्दल पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे किंवा आज आपण थोडं त्याच्याबद्दल चर्चा करू. कोणता विषय निवडायचा हा या सिरीज मधला एक व्हिडिओ आहे, त्याच्यातला पुढचा व्हिडिओ तो येईलच. पुढचा प्रश्न येतो की कोणत्या विषयाची निवड करावी आणि निवड कशी करावी. या दोघांबद्दल मी एक पुढे व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये चेक करू शकतात. आज आपण ही निवड कशी करावी त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल बोलूयात. तर आपल्याकडे मित्रांनो एक राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पेक्षा युपीएससीचा एक संदर्भ आहे की युपीएससीचा जर संदर्भ बघितला तर मार्क लिस्ट बऱ्याच विद्यार्थ्यांची पब्लिक डोमेन मध्ये आपल्याला अवेलेबल आहे आणि जर ती मार्क लिस्ट तुम्ही बघितली तर त्याच्यावरून आपल्याला वैकल्पिक विषय निवडीचं महत्व देखील कळू शकतं. तेच काही मार्क लिस्ट मी तुम्हाला इथे सॅम्पल म्हणून आणलेली आहे, म्हणजे त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष आपण काढू शकतो. उदाहरणार्थ बघा की हा एक विद्यार्थी आहे, मी मुद्दाम हे वैकल्पिक विषय झाकून ठेवलेत कारण याच्याने थोडासा बायस्डनेस येऊ शकतो की सर हाच वैकल्पिक विषय मार्क्स देऊन जातो का, तर असं अजिबात नाहीये. ती चॉईस तुमची असली पाहिजे, त्याचे आपण निकष लावले पाहिजे, त्याच्यासाठी मी हे हाईड केलेलं आहे. पण इथे दिसत असेल तुम्हाला ऑप्शनल म्हटलेलं आहे, ठीक आहे, ऑप्शनल 1-2 ऑप्शनल 1-2. तर ह्या विद्यार्थ्याची बघा जीएस जे आहे सामान्य अध्ययन पेपरचे एकूण जे पेपर्स आहेत त्याची टोटल 496 आहे एसे धरून, बरोबर. हा जो एसे आहे किंवा निबंधाचा विषय त्याचे धरून, ओके. आणि या विद्यार्थ्याचे ऑप्शनलचे मार्क्स आहेत फक्त 500 पैकी 303, ठीक आहे. आणि हा एक दुसरा विद्यार्थी आहे की ज्याचे तुम्हाला दिसत असेल मार्क्स जीएसचे आहे 537 की जे या 496 पेक्षा नक्कीच जास्त आहेत आणि ऑप्शनलचे मार्क्स मात्र 224 आहेत याचे. म्हणजे जीएसला या विद्यार्थ्याचे मार्क्स जास्त आहेत पण ऑप्शनलला या विद्यार्थ्याचे मार्क्स जास्त आहेत, बरोबर. याच्यावरून तर सिंपल समजतंय तुम्हाला. पण तुम्ही बघा काय आहे, तर इथे दिसत असेल तुम्हाला की हा जो विद्यार्थी आहे हा रेकमेंडेड आहे, याचा अर्थ युपीएससीने याला सिलेक्ट केलेला आहे मुलाखतीसाठी, तो पात्र झालेला आहे विद्यार्थी. पण इथे दिसत असेल तुम्हाला की नॉट रेकमेंडेड, म्हणजे जीएस किंवा सामान्य अध्ययन निबंधासकट मार्क्स जास्त असून सुद्धा फक्त आणि फक्त वैकल्पिक विषयात स्कोर कमी असल्यामुळे हा विद्यार्थी रेकमेंड झालेला नाही किंवा त्याची मुलाखतीसाठी शिफारस झालेली नाही. सेम केस जर अजून तुम्हाला सांगायचं झालं तर इथे बघा की जीएस आणि एसे या एकूण 506 मार्क आहेत या विद्यार्थ्याला, ही मार्कशीट आपल्याला सांगते, ठीक आहे. आणि जर ऑप्शनल बघितलं तुम्ही तर 500 पैकी 280 स्कोर आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय निकष काढू शकता मित्रांनो की जर तुम्हाला एखाद्या मुख्य परीक्षेत युपीएससी असो किंवा आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असो, जर मुख्य परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं असेल, मुख्य परीक्षा तुम्हाला पास करून मुलाखतीला जायचं असेल तर 100% वैकल्पिक विषयात तुम्हाला 250+ मार्क्स येणं गरजेचंच आहे. एकूण 500 मार्कांपैकी 250+ मार्क्स येणं गरजेचंच आहे. जर 250+ येत नसतील तर नक्कीच काहीतरी तुमची चूक होते आणि मग ती अगदी वैकल्पिक विषय निवडीपासून चूक होते. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना गेल्या 13 वर्षात या युपीएससी क्षेत्रात गाईड करतोय आणि आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण गाईड करतोय.
तर मला हा अनुभव बऱ्याच विद्यार्थ्यांचा मिळतो की सर 1 अटेम्प्ट झाला, 2 अटेम्प्ट झाल्या, 3-4 मुख्य परीक्षा दिल्या आहेत, पण आता काय होतंय, गडबड होतीये सर, ऑप्शनल ऑप्शनल जो घेतला होता त्याच्यात मार्क्सच येत नाहीये. हे कॉमन सगळ्या काही विद्यार्थ्यांची एक प्रकारचं वाच्यता होते. आणि सर आता ऑप्शनल बदलतो, तर तिसऱ्या अटेम्प्टला ऑप्शनल बदलतो, चौथ्या अटेम्प्टला ऑप्शनल बदलतो आणि दुसरा ऑप्शनल घेऊन मग 3 वर्ष गेले की तुझे वाया. मग त्या 3 वर्षात काय केलंय आपण, हा प्रॉब्लेम समोर येतो. तर ते होऊ नये यासाठी ही निवड मी कळकळीने सांगतोय अतिशय योग्य पद्धतीने झाली पाहिजे आपली वैकल्पिक विषयाची. ठीक आहे. तर मग याच्यानंतर अजून आपण थोडासा प्रचलित कल बघूयात. युपीएससी जी आहे आपली, ही संविधानिक संस्था आहे, तुम्हाला माहिती आहे 315 कलमानुसार संविधानाच्या. तर ह्या संविधानिक संस्थेला दरवर्षी एक अहवाल सादर करणं गरजेचं असतं भारत सरकारला, बरोबर. राष्ट्रपतींसमोर ते अहवाल सादर करतात, पॉलिटीमध्ये आपण हे वाचतो. तर तसंच युपीएससी जो दरवर्षी अहवाल सादर करते, तर ह्या वर्षी युपीएससीने 73वा वार्षिक अहवाल सादर केलेला आहे. आणि ह्या 73वा वार्षिक अहवालानुसार एक ट्रेंड काय सांगतोय की कोणते वैकल्पिक विषय हे जास्त चालतायत. हा पण एक निकष असू शकतो तुम्हाला वैकल्पिक विषय ठरवण्यासाठी. कारण ज्या वैकल्पिक विषयात युपीएससी किंवा आता राज्यसेवा मार्क्स देत असेल, तो वैकल्पिक विषय कधीही घेणे योग्य आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाटतं की सर आमचा इंटरेस्ट असला पाहिजे. मान्य आहे बाबा, तुझा इंटरेस्ट असला पाहिजे, पण इंटरेस्ट सोबत तू हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे जर माझा इंटरेस्ट आहे काहीतरी, माझं बॅकग्राऊंड आहे झुओलॉजी, माझा इंटरेस्ट आहे झुओलॉजी, पण झुओलॉजी मध्ये जर मार्क्सच युपीएससी देत नाहीये किंवा आता राज्यसेवा देत नाहीये मुख्य परीक्षेत, तर मग तो वैकल्पिक विषय घेणं कितपत योग्य असेल. आपण इथे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेलो आहोत, आपण इथे स्पर्धक होण्यासाठी आलेलो आहोत, ज्ञानार्थी होण्यासाठी आलेलो नाहीये. हा नियम स्पष्टपणे क्लिअर ठेवा. जर तुम्ही ज्ञानार्थी होण्यासाठी आलेला असाल तर नक्कीच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर पास होण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. लवकरात लवकर परीक्षा पास व्हा आणि इथून निघा, हा सरळ सोपा आणि सिंपल प्रॅक्टिकल रूल ठेवला पाहिजे. आणि त्यामुळे आपण बघूयात की ह्या अहवालात, युपीएससीच्या 73व्या वार्षिक अहवालात वैकल्पिक विषयांबद्दल युपीएससी काय बोलते. तर ते मी एक तुमच्यासाठी डेटा इथे घेऊन आलोय. पहिले 5 ते 6 महत्वाचे वैकल्पिक विषय की ज्याच्या सक्सेस रेशो, यशस्वी होण्याचं गुणांक किंवा पर्सेंटेज कुठल्या याचं जास्त आहे. बघा इथे दिसत असेल तुम्हाला. अर्थात युपीएससी थोडं लेट हा अहवाल जाहीर करत असते. म्हणजे 2021-22चा अहवाल आपल्याकडे आता आहे, 23-24चे अजून आलेले नाहीयेत. ओके. तर बघा तुम्ही इथे दिलेलं असेल, बघा 2022ला मुख्य परीक्षा दिलेले किती विद्यार्थी आहेत, कुठल्या वैकल्पिक विषयात, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी कोणता वैकल्पिक विषय घेत आहेत हे पण यातून आपल्याला समजतं. ठीक आहे. तो राज्यशास्त्र बघा, सगळ्यात पहिला क्रमांक लागतो राज्यशास्त्राचा की राज्यशास्त्र, मग ते इंग्रजी माध्यम असेल किंवा मराठी माध्यम असेल. दुसरा क्रमांक लागतो समाजशास्त्र, तिसरा क्रमांक मानव वंशशास्त्र किंवा मानवशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी असं आपण म्हणू शकतो. चौथा क्रमांक लागतो भूगोलाचा, पाचवा सरप्राइझिंगली गणित, मॅथमॅटिक्स, आणि 6वा क्रमांक आहे तुमचा इतिहासाचा. मग आता हा क्रमांक कशावरून मी ठरवला रे, तर त्याचे 2 निकष आहेत. सगळ्यात महत्वाचा निकष म्हणजे की सर्वात जास्त विद्यार्थी कुठल्या वैकल्पिक विषयाची निवड करतायत परीक्षा देण्यासाठी, मुख्य परीक्षा. तर 2022ला युपीएससीने हा दिलेला डेटा आहे, हे माझ्या मनाने मी घेतलेलं नाहीये. 2022ला इतक्या विद्यार्थ्यांनी बघा सर्वात जास्त राज्यशास्त्र दिला, त्यानंतर क्रम लागतो समाजशास्त्राचा. आता समाजशास्त्राला वेगळा रंग का दिला आहे ते आता ह्या प्लेलिस्टला तुम्ही फॉलो करत असाल, मोहित सावंत सरांना तुम्ही ओळखत असाल तर ते तुम्हाला माहितीच असेल. समाजशास्त्र वैकल्पिक विषय मी शिकवतो, त्याच्यामुळे हा मी थोडासा एक रंग त्याला वेगळा दिलाय. तर तुम्ही बघितलं तर इथे लक्षात घ्या की समाजशास्त्र विषय किती आहे. मग हे आकडे आता आपल्याला डिस्कस करायचे नाही, ही क्रमवारी महत्वाची आहे जी मी इथे सांगितली आहे. ओके. तर पहिल्या क्रमांकातून 6व्या क्रमांकाला ही क्रमवारी आपल्याला पूर्ण जेवढे ऑप्शनल आहेत तेवढी सर्वांची लावता येईल. पण आपण काय ठरवतो वैकल्पिक विषय निवडताना, जे पॉप्युलर ऑप्शनल आहेत, पॉप्युलर म्हणजे ज्यांचं संदर्भ साहित्य पूर्ण उपलब्ध आहे, त्याला काही आपल्याला संदर्भ साहित्य शोधण्यासाठी फिराफिर करावी लागत नाही, ज्याचं मार्गदर्शन वेगवेगळ्या मार्गदर्शकांकडून उपलब्ध आहे, ते आपण घेत असतो, बरोबर. तर असे वैकल्पिक विषय ज्याची आन्सर रायटिंग चांगली करून घेतली जाते ते वैकल्पिक विषय आपण निवडत असतो. तर विद्यार्थी हे वैकल्पिक विषय निवडताना आपल्याला दिसतायत असा हा तरी अहवाल सांगतोय. आणि याच्यात जर 2021चा सक्सेस रेट पण तुम्ही बघितला तर इथे दिसत असेल तुम्हाला, 2001ला उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दिलेले आहेत आपल्याला. बघा इथे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत तर 1052 पैकी 92 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 8.5% हा सक्सेस रेशो आहे सोशिओलॉजीचा, वरती 8.9% हा सक्सेस रेशो आहे राज्यशास्त्राचा, बरोबर. तर हे परत सक्सेस रेशो किती आहेत कोणाचे ते आत्ताचं डिस्कशन नाहीये, पण हा क्रम समजून घ्या. ओके. तर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि
ती परीक्षा देणारे विद्यार्थी, बरोबर. तर याच्यावरून आपल्याला हा क्रम महत्वाचा आहे. तर यापैकी आपण एखादा वैकल्पिक विषय निवडू शकतो का हे तुम्ही ठरवायचंय, बरोबर. येते लक्षात. कारण आता इतके विद्यार्थी जर तो विषय निवडतायत तर सगळेच्या सगळे तर काही मूर्ख नसू शकतात ना. म्हणून मग फक्तच इंटरेस्ट फॉलो करायचा आहे असं अजिबात नाही आपल्याला. माझी आवड असेल कदाचित, परत एक इतिहासात माझी आवड असेल, पण आता इतिहास याच्यात ह्या क्रमवारीत 6व्या क्रमांकाला येतोय. मग इतिहास घेणं योग्य असेल का राज्यशास्त्र घेणं योग्य असेल का समाजशास्त्र घेणं योग्य असेल, या अहवालावरून आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो राज्यसेवेत सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा हाच पॅटर्न जवळपास फॉलो होणार आहे, हे मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. कारण परत ज्याचं संदर्भ साहित्य खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, युपीएससीचं तर आहे, त्यामुळे मग एमपीएससीचं पण होणार, बरोबर. आणि ती क्वालिटी नोट्स, क्वालिटी रेफरन्सेस अवेलेबल असतील, क्वालिटी शिक्षक अवेलेबल असतील, तर तुम्हाला तिथे बेंचमार्क त्या विषयाचा वाढतच जाणार. त्याच्यामुळे तो सक्सेस रेशो तो जसाच्या तसा हा एमपीएससी मध्ये सुद्धा येईल असा माझा पूर्णपणे अंदाज आहे. तर तुम्ही पण त्याच्यावर थोडंसं फोकस केलं पाहिजे. याच माहितीवरून युपीएससी आपल्याला काय सांगते, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही शंका असेल. बघा, मी सांगतो तुम्हाला की सर इथे तुम्ही सांगितलं की राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र आहे, ओके मान्य आहे, पण सर मी तर इंजिनियर आहे. किती लोक इंजिनियर आहे मला कमेंटमध्ये मेसेज करून सांगा. ओके सर, माझं बीई झालेलं आहे, बीटेक झालेलं आहे, ठीक आहे, पण मग सर मग बीई बीटेक राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास हे वैकल्पिक विषय कसे घेऊ शकतो सर? हे तितकेसे फिजिबल असतील का? तर त्याचं उत्तर मी न देतात हाच 73व्या अहवालात युपीएससीने काय काय निष्कर्ष काढलेले आहेत तिथून तुम्हाला उत्तर सरळ मिळेल. हे तर मी सांगितलं की राज्यशास्त्र सर्वात जास्त, त्यानंतर समाजशास्त्र, बरोबर. हे महत्वाचं, ही ओळवाचं की शिफारस केलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीचा जर विचार केला, शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचं बीई झालंय, तुमचं मेडिकल झालेलं आहे, एमबीबीएस झालेलं म्हणजे कुठल्याही, बी फार्मसी झालेलं आहे, तुमचं बीएससी झालेलं आहे, तुमचं बीएससी केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स म्हणजे तुम्ही कुठल्याही तांत्रिक क्षेत्रातून, टेक्निकल बॅकग्राऊंड मधून जर तुम्ही आलेले असाल ग्रॅज्युएशन घेऊन, तर ती शैक्षणिक पार्श्वभूमी जर तुमची असेल तर बघा 60% उमेदवार अभियांत्रिकी, 25% उमेदवार मानव विद्या म्हणजे ह्युमॅनिटीज याचा अर्थ तुमचं बीए एमए जे आहे ते, ठीक आहे. आणि 8% विज्ञान आणि 5% जवळपास 6% वैद्यकीय शाखांमधून आलेले आहेत. म्हणजे बघा जास्तीत जास्त उमेदवार हे अभियांत्रिकी मधून आलेले आहेत, इंजिनिअरिंग मधून. पण जवळपास 80.8% उमेदवारांनी निवडलेला वैकल्पिक विषय हे मानव विद्या शाखेशी संबंधित आहे. मानव विद्या शाखा म्हणजे जे आता सांगितले ते राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, इतिहास हे मानव विद्याशास्त्राचे विषय आहेत. तर जास्तीत जास्त विषय हे म्हणजे जवळपास 80% विद्यार्थी जे मुख्य परीक्षा देत आहेत त्याच्यातल्या 80%पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ह्या मानव विद्याशाखेचे वैकल्पिक विषय निवडलेले आहेत. म्हणजे क्रॉस डोमेन शिफ्ट होते, त्याच्याने प्रॉब्लेम काही येत नाही. म्हणून तुम्ही जरी इंजिनियर असला तरी तुम्ही राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, इतिहास हे वैकल्पिक विषय निवडण्यासाठी योग्य आहात. अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. तर ती भीती पण तुमची याच्यातून क्लिअर होते. हे युपीएससीने सांगितलेलं आहे, हे मी सांगत नाही, मी फक्त तुमच्या समोर हे मांडायचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. याच्यातून हे एक लक्षात आलं आपल्याला. त्यानंतर आपण मग फायनली जर तुम्हाला हे समजलं असेल, म्हणजे माझा मुद्दा तुम्हाला जर समजला असेल, तर मग वैकल्पिक विषय निवडीचे काही निकष पण आपण बघू की सर ओके लक्षात आलं आता तुम्ही जे सांगितलं ते, पण काही निकष पण आहेत तर ते सांगा. मग बघा मी या निकषांना विभागणी करतो 2 गटांमध्ये. पहिले आहे तुमचा वैयक्तिक निकष काही असू शकतात वैकल्पिक विषय निवडीचे, आणि दुसरं अभ्यासक्रमासंदर्भातले निकष असू शकतात. वैयक्तिक निकष काय सांगतात बघा. पहिले तर तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, त्याच्याबद्दल आता आपण बोललोच. म्हणजे थोडक्यात तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीचा जर तुम्ही विचार करत असाल तर ती तितकीशी मॅटर करते का, ह्याचं उत्तर स्पष्ट आहे. आता आपल्याला युपीएससीने ते सांगितलंय अहवालातून. त्याच्यानंतर तुमची क्षमता, आता आणि तिसरं म्हणजे तुमची आवड. आवड आणि क्षमता या दोघी गोष्टी जर कदाचित आता विकसित नसतील तर त्या विकसित करता येऊ शकतात. याच्यात अजिबात घाबरून जाण्याची पुन्हा एकदा गरज नाहीये की सर माझं सगळं टेक्निकल ब्रेन आहे आणि मी आता तो समाजशास्त्र तुम्ही सांगताय तो घेतला पाहिजे, पण ते समाजशास्त्राला तर मला म्हणजे काहीच माहित नाहीये त्याच्याबद्दल. अरे पण तू समाजात राहतो, माणूस हा समाजशील प्राणी आहे, लहानपणापासून तू समाजात वावरलेला आहे, नातेसंबंध तुला माहिती आहेत, आई वडील आजोबा आजी, नवरा बायको, बहीण भाऊ, काका मामा, हे सगळे काय आहेत, हे सहसंबंध आहेत, हे तुला माहितीये. समाज आणि पॉलिटिक्स तुला माहितीये, समाज आणि धर्म तुला माहितीये. तर मग वेगळं काय आहे समाजशास्त्रात शिकण्यासारखं, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात, ठीक आहे. तो म्हणजे आवड आणि क्षमता ह्या दोघी गोष्टी जर आज नसतील तर माझं सजेशन याच्यात तुम्हाला असेल
की जो ट्रेंड आहे आता जो आपण बघितला, ती आवड आणि क्षमता निर्माण केली जाऊ शकते. बरोबर. मुळात कोणात क्षमता नसते. जो युपीएससी टॉपर असेल किंवा राज्यसेवेत टॉपर असेल, त्याला पहिल्या दिवशी माहिती असतं का रे की मी रँक 1 येणार आहे किंवा रँक 2 येणार आहे? अजिबात माहित नसते त्याला. तो प्रयत्न करतो, मेहनत करतो, परत परत मेहनत करतो, 100 वेळा पडतो, परत उभा राहतो, परत मेहनत करतो आणि त्याच्यातून क्लिअर होतोय. सो त्याच्यामुळे आवड आणि क्षमता ही जर आता नसेल तर ती निर्माण केली जाऊ शकते. ठीक आहे. आणि मग वैयक्तिक निकषांनंतर अभ्यासक्रमातील काही निकष आहेत. म्हणजे जसं उदाहरणार्थ याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थोडं डिटेल इलॅबोरेटिव्ह बोलू, प्रश्नांचा संदर्भ घेऊन बोलूयात. इथे मी तुम्हाला ओव्हरऑल सांगण्याचा प्रयत्न करतोय की सामान्य अध्ययन विषयातील संदर्भ म्हणजे ओव्हरलॅपिंग विथ जीएस, एखादा वैकल्पिक विषय त्या सामान्य अध्ययन जे 4 पेपर आहेत तुमचे, जीएस 1, 2, 3, 4, त्या मुख्य परीक्षेतलं बोलतोय, त्याच्यावर ओव्हरलॅपिंग किती आहे. म्हणजे आता समाजशास्त्र बद्दल बोलायचं झालं तर जीएस 1 मध्ये भारतीय समाज आहे, जीएस 2 मध्ये सामाजिक न्याय नावाचा एक टॉपिक आहे आपल्याला, जीएस 3 मध्ये आर्थिक विकास नावाचा टॉपिक आहे आणि जीएस 4 मध्ये नीती मूल्यांमध्ये आपले मानवी मूल्य, ओके, हा एक टॉपिक आहे. तर तिथे सगळीकडे तुम्हाला समाजशास्त्राचा संदर्भ येतो. प्लस निबंधात सुद्धा समाजशास्त्राचे दरवर्षी 1 किंवा 2 टॉपिक हे समाजशास्त्रातून कव्हर होऊ शकतात. अशा विषयांवर तुम्हाला निबंध येतात. तो ओव्हरलॅपिंग किती जास्त आहे, हे सगळ्यात महत्वाचे निकष आहेत. हे निकष लावा आणि तुमचं काम संपवा आणि कामाला लागा वैकल्पिक विषयाला. ओके, तो हा एक पॉईंट. मागील परीक्षांमध्ये किती प्रश्न आहेत, म्हणजे मागील परीक्षांमध्ये मार्क्स किती मिळत आहेत विद्यार्थ्यांना. जर राज्यसेवेचे मार्क्स तुमच्याकडे असतील तर ते चेक करा, डिस्क्रिप्टिव्हचे. युपीएससी तुम्ही देत असाल तर युपीएससीतले चेक करा की मागील परीक्षांमध्ये म्हणजे 2000 आता समजा 2021, 22, 23, 24, 25, 26 ह्या परीक्षांमध्ये जे काही मुख्य परीक्षेतले मार्क्स असतील, ज्याच्या मार्कशीट्स पब्लिक डोमेन मध्ये असतील, त्याच्यावरून निष्कर्ष काढा. मला विचारा, मी तुम्हाला सांगेन जर समाजशास्त्राचं तुम्हाला हवं असेल तर. ठीक आहे. आणि ज्याच्यात मार्क्स येत असतील तो तुमचा वैकल्पिक विषय असणार आहे, कारण आपण इथे मार्क्स मिळवण्यासाठी आलेलो आहोत. मोहित सर तुम्हाला नेहमी हीच एक गोष्ट सांगतील, स्पर्धक होण्यासाठी आलेलो आहोत, ज्ञान मिळवण्यासाठी हे आयुष्य आहे. ठीक आहे, पडलेलं आपल्याकडे. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाची लांबी रुंदी किती आहे, म्हणजे किती डेप्थ मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, किती विड्थ मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ते तुम्ही बघितलं पाहिजे. छोटा अभ्यासक्रम असेल तर तो लवकर होऊ शकतो, त्याची रिव्हिजन जास्त होऊ शकते, नोट्स जास्त काढता येऊ शकतात, कॉन्फिडन्स जास्त येऊ शकतो. जर खूप जास्त लेंदी असला, आता मी कोणाला नावं ठेवणार नाही, पण इतिहास थोडासा लेंदी आहे, राज्यशास्त्र थोडासा लेंदी आहे, समाजशास्त्राचा सिलेबस खूप छोटा आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे लांबी रुंदीमुळे कुठला कव्हर लवकर होईल तो आपण वैकल्पिक विषय नक्कीच निवड केली पाहिजे त्या वैकल्पिक विषयाची, असं मला वाटतं. त्याच्यानंतर संदर्भ साहित्य बघा, इथे लिहिलेला आहे शब्द सहज उपलब्धता. संदर्भ साहित्य उपलब्धता एवढंच नाही, संदर्भ साहित्याची सहज उपलब्धता, इझी अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस ही असलीच पाहिजे. जर सहज उपलब्धता नसेल, म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की सर मला पेपर 1 अभ्यास करायचा आहे किंवा मला सर समाजशास्त्राच्या पेपर 1 मधले जे युनिट 4 आहे त्याच्यातले जे विचारवंत आहेत ते अभ्यास करायचे, तर त्याच्या संदर्भातली नोट द्या. तर मी तुम्हाला एक नोट देईन, ती नोट तेवढीच वाचायची आहे, बाकी काही एक वाचायचं नाहीये. हे मी ठामपणे तुम्हाला किंवा माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. तर एवढं तुम्ही करताय ते याला म्हणतात सहज उपलब्धता. नाहीतर या पुस्तकातून हे 5 पेजेस झेरॉक्स काढा, त्या पुस्तकातून ते 10 पेजेसची झेरॉक्स काढा, या विद्यापीठातले ते पुस्तक वाचा, त्या विद्यापीठातलं इग्नोची नोट वाचा, काय मुंबई विद्यापीठातलं हे वाचा, वायसीएमचं ते वाचा, हे वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही. सहज एका ठिकाणी उपलब्धता ज्याची असेल ती लवकर होईल ना मग त्याच्याने. सो त्याच्यामुळे सहज उपलब्धता हा एक महत्वाचा पॉईंट आहे. आणि दुसरा पॉईंट चालू घडामोडीतील संदर्भ, म्हणजे तो वैकल्पिक विषय हा किती चालू घडामोडींशी निगडीत आहे. म्हणजे राज्यशास्त्राचं एक उदाहरण सांगतो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन असं पूर्ण विषयाचं नाव आहे, बरोबर, PSIR. तर इंटरनॅशनल रिलेशन नावाचा जो कंपोनंट आहे त्याच्यात दरवर्षी आता काही ना काही तर आंतरराष्ट्रीय घडामोडी होताच ना रे. हे दररोज वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी होत आहेत. म्हणजे मग नवीन आता ट्रम्प निवडून आले आणि त्यांनी काहीतरी नवीन धोरणं राबवली, भारताच्या संदर्भातली धोरणं बदलली, इतर जगाच्या संदर्भातली धोरणं बदलली, तर तुम्हाला ते अपेक्षित आहे शिकणं, बरोबर. तर तो विषय किती डायनामिक आहे. मग ते डायनामिसिझम जर तुम्हाला आवडत असेल, तो चालू घडामोडीतील संदर्भ सतत अपडेट राहणं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही राज्यशास्त्र हा विषय घेऊ शकता. तुम्हाला वाटलंय नाही सर हे खूप अवघड होईल किंवा ह्या बऱ्याच गोष्टी सतत बघत राहाव्या लागतील, काहीतरी स्टॅटिक सांगा, स्टॅटिक असेल फिक्स असेल ते परत परत रिवाइज करायची गरज करता येईल आणि परत परत वाचायची गरज पडणार नाही नवीन मटेरियल, असं काही असेल तर तो विषय सांगा. तर समाजशास्त्र तसा विषय आहे, इतिहास तसा विषय आहे, बरोबर, राईट. सो त्याच्यामुळे तुम्ही चालू घडामोडीतील संदर्भ तुम्हाला जास्त असणं हे आवडणार आहे का
कमी असणं हे आवडणारं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. माझं मत जर घ्याल तर कमीत कमी जर तुम्हाला संदर्भ असला चालू घडामोडीचा तर तो सोपा होतो, कारण कामं सोपी करायची तर आपल्याला कठीण नाही करून ठेवायचे. कमीत कमी गोष्टीत संपवा यार. ओके, लवकर पास व्हा आणि निघा इथून. हे पुन्हा पुन्हा बोलतोय, आता दुसऱ्यांदा बोललोय एकाच व्हिडिओमध्ये, राईट? ओके, सो हे समजलं पाहिजे. तो हे काही अभ्यासक्रमातील निकष आहेत की जे वैकल्पिक विषय निवडीसाठी तुम्ही वापरू शकतात. मग आता जर तुमचा एकदा वैकल्पिक विषय ठरला, बरोबर, किंवा तुम्ही असं केलं की बाबा 3-4 वैकल्पिक विषय की सर तुम्ही ते दाखवलं, त्याच्यानुसार आम्ही 5 वैकल्पिक विषय ठरवले, हे सगळे निकष लावले, त्या सगळ्या निकषांमध्ये ते 5 वैकल्पिक विषय बसतायत आमचे. मग आता त्या 5 पैकी एक कसा निवडू? तर त्या 5 पैकी एक निवडण्यासाठी पुढचं एक सांगतोय तुम्हाला, एक हा क्रम आपण वापरूयात मग. बरोबर, आता तुमच्याकडे 5 आहेत समजा, मी तुम्हाला ते जे सांगितलं की आयोगाने दिलेल्या वैकल्पिक विषयांची यादी तपासली, तुम्ही जे काही निकष लावले आणि जे काही शक्य नाहीये, मी ते म्हणतोय शक्य नाही असे विषय तुम्ही वेगळे केले. शक्य नाही म्हणजे आयोगाने यादी दिली आहे, लेट्स से की जवळपास 25 वैकल्पिक विषयांची तुम्हाला यादी दिलेली आहे, त्याच्यापैकी सर 20 विषय शक्य नाही, मग जे उरले 5 ते माझे आहेत वैकल्पिक विषय. मग त्या 5 पैकी आता मला काहीतरी निवडायचं आहे. मग त्या 5 पैकी निवडताना 5 पैकी एक निवडायचं आहे, 5 नाही. तो 5 पैकी एक कसा निवडू? मग पुढची स्टेप, नेक्स्ट स्टेप की त्या विषयांचा अभ्यासक्रम वाचला पाहिजे. एक पेजेसचा अभ्यासक्रम आहे. राज्यसेवा आयोगाने पण तो अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे, युपीएससीने पण तो अभ्यासक्रम दिलेला आहे. तो अभ्यासक्रम वाचा. तो अभ्यासक्रम वाचल्यानंतर तुम्हाला जर असं वाटतंय की अरे हे माझ्या जवळचं आहे किंवा हे मला जमू शकतं, जे असं वाटतंय की जुळवून घेता येतंय, तो अभ्यासक्रम तुमचा आहे. ओके, आत्तापुरतं बोलतोय, जो वाचताना अभ्यासक्रम सोपा वाटतोय तो अभ्यासक्रम तुमचा असेल. अदरवाईज तुम्ही तर तो अभ्यासक्रम तुमचा असेल. अदरवाईज वाचताना जर असं वाटत असेल की अरे हे खूप बोर होतंय किंवा हे नाही होऊ शकत, तर ते एलिमिनेट केलं पाहिजे, तिथल्या तिथे रद्द केलं पाहिजे. आतला आवाज काय सांगतोय ते थोडंसं ऐका आणि मग त्या अभ्यासक्रमावरून कदाचित ह्या 5 पैकी 2 तर किमान एलिमिनेट होतील तुमचे. मग आता उरले इथे 3. मग ह्या 3 पैकी ह्या 3चं काय करायचं? मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. आता हे सगळेच सांगतात, पण मी काय सांगतोय तुम्हाला इथे ऐका. मागील वर्षाची म्हणजे मी एकाच वर्षाची प्रश्नपत्रिका, म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही 2025 ला बघत असाल तर तुम्ही 2024 ची प्रश्नपत्रिका बघा. हा व्हिडिओ जर तुम्ही 2026 ला बघत असाल तर तुम्ही 2025 ची राज्यसेवा मुख्य परीक्षेचं किंवा युपीएससी मुख्य परीक्षेचं त्या तिघ ऑप्शनलचा एकाच वर्षाची प्रश्नपत्रिका बघा. आणि प्रश्नपत्रिका बघून करायची काय प्रोसेस? फक्त वाचायचंय, प्रश्न वाचायचे. परत जसा अभ्यासक्रम फक्त वाचलाय तसा फक्त प्रश्न पण वाचायचेच आहेत. वाचून रिलेट होतंय का, जवळ जातोय का, जमतंय का, जमू शकतंय का, बरोबर, आवड निर्माण होतेय का? कारण पहिले आवड निर्माण होईल, मगच क्षमता निर्माण होईल, हे लक्षात घ्या. मग आवड जर निर्माण होत असेल तर बेस्ट आहे, मग तो तुमचा विषय. म्हणजे मग इथे 3 होते, तिघांचं एक वर्षाचा पेपर बघितला, ठीक आहे. त्या 1 वर्षाच्या पेपरपैकी आता 2 शिल्लक राहिले, ए आणि बी. हे 2च वैकल्पिक विषय माझ्याकडे आता शिल्लक राहिलेले आहेत. तर ह्या दोघं वैकल्पिक विषयांपैकी मग आता काय करायचं? मग आता 2 उरले आहेत ना, मग दोघांची थोडी थोडी पुस्तकं वाचू शकतो, राईट? कसं नॅरो डाऊन करत चाललोय, समजतंय का तुम्हाला, राईट? तर दोघांपैकी आता मग दोघांचं जर तुम्ही युपीएससी करत असाल तर दोघं वैकल्पिक विषयांची एनसीआरटी, कुठलीही एक एनसीआरटी, आता मी समाजशास्त्र शिकवतो त्याच्याबद्दल सांगेन. समाजशास्त्राचं तुम्ही 11वीचं किंवा 11वीपेक्षा 12वीचं एनसीआरटी वाचलं, ठीक आहे. 12वीचं जर एनसीआरटी वाचलं, ठीक आहे, 1-2 चॅप्टर वाचा, जास्त पूर्ण वाचत बसू नका. किंवा स्टेट बोर्ड पण आहेत आपल्याकडे 11वी-12वीचे समाजशास्त्राचे, तुम्ही जर राज्यसेवा करत असाल तर 11वी आणि 12वीचे समाजशास्त्राचं स्टेट बोर्ड वाचा. 1-2 चॅप्टर त्या 12वीच्या स्टेट बोर्ड मधून वाचले किंवा एनसीआरटी मधून वाचले तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तो विषय तुमचा आहे, तुमच्या आवडीचा आहे. तुम्हाला वेळ असेल तर ते पूर्ण पुस्तक वाचलं तरी चालेल. 4 दिवसापेक्षा जास्त वेळ त्या पूर्ण पुस्तकाला लागत नाही. तुम्हाला त्याच्या नोट्स हव्या असतील तर इथे कमेंट करा, मी तुम्हाला त्या स्टेट बोर्ड एनसीआरटी सगळ्या नोट्स फ्रीली प्रोव्हाइड करून देईल. ओके, त्या माझ्याकडे आहेतच, समाजशास्त्राच्या अर्थातच, इतर वैकल्पिक विषयांच्या नाही. तो ते तुम्ही वाचा आणि त्याच्यातून मग एकदा स्टेट बोर्डचं एक पुस्तक तुम्ही वाचलं 4 दिवसात 8 दिवसात की बस, मग आता तुम्हाला फायनल होतंय की हा विषय हा माझा वैकल्पिक विषय आहे, ह्या विषयाला सोबत घेऊन मी नक्कीच जाऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. तर एवढे निकष लावल्यावर जो विषय ठरतोय तिथून मग परत मागे वळून बघण्याची गरज पडत नाही. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलो 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट झाल्यावर असा विचार अजिबात येत नाही की सर आता वैकल्पिक विषय ऑप्शनल बदलू का सर, कारण ह्या ऑप्शनल मध्ये मार्क्स येत नाहीये. अरे मार्क्स येत नाहीये तर तुला हे पहिले कळलं पाहिजे होतं. 3 वर्ष तू घालवले आणि मग तुला समजतंय, असं होत नसतंय.
हे सगळे निकष लावल्यावर तुम्हाला अजिबातच प्रॉब्लेम येणार नाही. मग तुम्ही फायनली ठरवाल की यस सर, बी कॅन्सल झाला आहे, हा ए माझा वैकल्पिक विषय फायनल केलेला आहे. आता त्याच्याबद्दल काय करू ते सांगा. मग ते काय करू तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मध्ये सांगेन. पण जाता जाता अजून एक दोन गोष्टी सांगेन की सर्वसाधारणपणे मग एकदा तुमचा वैकल्पिक विषय ठरला की मग आता त्याच्याबद्दल काय करायचं. तर एक तर निकष तुम्ही हे ठरवला पाहिजे की तो वैकल्पिक विषय पूर्ण वेळेत अभ्यास, त्याचा म्हणजे एका स्पेसिफिक टाइम लिमिट मध्ये त्याचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 महिन्यात हा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर सामान्य अध्ययनासोबत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो का याच्यावर थोडासा फोकस केला पाहिजे. म्हणजे मी जसं आता तुम्हाला सांगितलं, समाजशास्त्र GS 1, 2, 3, 4 आणि प्लस एसे ह्या सगळ्या याच्यात तो ओव्हरलॅपिंग आहे. तर तिथे त्याच्यासोबत अभ्यास करता येऊ शकतोय का, परत परत नाही. म्हणजे भारतीय समाज अभ्यास करतोय तर वैकल्पिक विषयात समाजशास्त्रामध्ये पेपर 2 मध्ये भारतीय समाज आपण अभ्यास करतोय आणि आता मग परत पेपर GS पेपर 1चा भारतीय समाज वेगळा वाचायचा आहे का, गरज नाहीये, तिथे कव्हर झालाय. मग तो कशाला वाचायचा आहे, वेळ वाचतोय पुन्हा, ठीक आहे. तर ते करायचंय. त्याच्यानंतर नोट्स असल्या पाहिजे तुमच्या स्वतःच्या त्या वैकल्पिक विषयाच्या. मी ही ओव्हरऑल गाईडलाईन सांगतो इथे, याच्याबद्दल डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये आहे की समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय कसा निवडावा, कसा प्रिपेअर करावा. तो सूक्ष्म नोट्स, याला आपण मायक्रो नोट्स असं म्हणतो. मायक्रो नोट्स 100% तुमच्या विषयाच्या गरजेच्या आहेत तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल की त्या मायक्रो नोट्स मध्ये 15 दिवसात हा पूर्ण ऑप्शनल रिवाइज झाला पाहिजे. ह्या मायक्रो नोट्स तुमच्या काम करतात. तुम्ही प्रिलिम्स पास झालात आणि मेन्स जर तुम्ही दिलेली, मेन्सला तुम्ही अपियर होताय, तर ते जे 3 महिने 5 महिने तुम्हाला जे मिळत आहे त्या 3 महिन्यात तुम्हाला हे 100% कामात येणार ह्या मायक्रो नोट्स. त्याच्यामुळे मायक्रो नोट्स मस्ट आहेत. याच्याबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवलाय की ह्या नोट्स कशा काढल्या पाहिजे, तो पण तुम्ही बघू शकता या प्लेलिस्ट मध्ये. त्याच्यानंतर उत्तर लिखाणाचा सराव हा अत्यावश्यक आहे. हे काही वेगळं सांगायलाच नको मला वाटतं, कारण युपीएससी असेल किंवा आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असेल, उत्तर लेखन ही एकमेव गोष्ट आहे की जी तुम्हाला पास करून देऊ शकते. तर सतत किंवा रेग्युलर उत्तर लेखनाचा सराव हा अत्यंत महत्वाचा इथे आहेच. तो आय होप तुम्हाला वैकल्पिक विषय स्टेप बाय स्टेप सायंटिफिक वेने कसा निवडावा हे 100% समजलं असेल. ओके. आणि मग आता पुढची डिस्कशन आपण असं करू की समाजशास्त्र हा वैकल्पिक विषयच का निवडायचा आणि समाजशास्त्र वैकल्पिक विषय कसा तयार करायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघूयात. आज पुरता इथेच थांबतो. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.